नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला कायदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999. तर चला मग सुरुवात करू आजच्या या कायद्याला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999. द महाराष्ट्र स्टेट कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999, ज्याला आपण मोक्का म्हणून ओळखतो. ऍक्च्युअल मध्ये याचं प्रोनाउन्सिएशन आहे MCOCA, म्हणजेच मकोका असं याचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आहे, परंतु आपल्याला मोक्का म्हणण्याचा आघात पडलेला आहे. हा अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये एकूण 4 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात येणार आहे. या अधिनियमामध्ये एकूण 30 कलमे आहेत. त्यापैकी आपल्याला कलम 2, 3, 4, 14, 16, 18, 23, 24 ही कलमे आहेत. याचबरोबर आपल्याला ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट म्हणजेच या कायद्याचा उद्देश देखील सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. तर चला मग वळूया आपल्या मेन कायद्याकडे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999, द महाराष्ट्र स्टेट कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999. या अधिनियमाचं थोडक्यात आपण इंट्रोडक्शन जर पाहिलं तर सुपारी घेणे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हप्ता वसुली तसेच खंडणीसाठी अपहरण करणे इत्यादी व या प्रकारचे गुन्हे संघटितरित्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर या अधिनियमांतर्गत कार्यवाही केली जाते. या अधिनियमाचा उद्देश आपण पाहूया. अधिनियमाचा उद्देश आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर संघटित गुन्हेगारी संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना तोंड देण्यासाठी विशेष तरतूद करणे. संघटित गुन्हेगारी संघटना किंवा टोळी. आपण गँगस्टर हा शब्द नेहमी ऐकतो. गँगस्टर, एखादी गँग चालवणारा गँगस्टर असतो. गँगच्या म्होरक्याला गँगस्टर म्हणून आपण ओळखतो. गँगस्टर, माफिया असे शब्द या लोकांकडून जे कृत्य घडतात, जे गुन्हेगारी कृत्य घडतात, त्यांना प्रतिबंध करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना तोंड देण्यासाठी विशेष तरतूद, स्पेशल प्रोव्हिजन करण्यासाठी हा अधिनियम करण्यात आला आहे. हा अधिनियम 24 फेब्रुवारी 1999 रोजीपासून अंमलात आलेला आहे. कलम 2 आहे व्याख्या. कलम 2चं पोट कलम 1, त्यातील खंड 1, अपप्रेरणा देणे, टू अबेट. जी व्यक्ती संघटित गुन्हेगारी संघटनेला कोणत्याही प्रकारे मदत करते अशी प्रत्यक्ष माहिती आहे, तसं वाटण्यास कारण आहे आणि अशा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क किंवा संबंध ठेवणे. एखादी व्यक्ती गुन्हेगारी संघटनेची सदस्य आहे किंवा त्या संघटनेला मदत करते हे आपल्याला माहित असून देखील आपण अशा व्यक्तीसोबत संबंध ठेवतो किंवा संपर्क ठेवतो, म्हणजेच काय आहे ते, आपण त्यांना अपप्रेरणा देत आहोत. तर नेक्स्ट आहे संघटित गुन्हेगारीस मदत होईल अशी कोणतीही माहिती पुढे पाठवणे, प्रसिद्ध करणे, दस्तऐवज मजकूर पुढे पाठवणे, प्रसिद्ध करणे, वितरित करणे. सपोज संघटित गुन्हेगारीला मदत होईल अशी माहिती पुढे पाठवणे, प्रसिद्ध करणे, दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट पुढे पाठवणे किंवा प्रसिद्ध करणे किंवा वितरित करणे. हे काय आहे? अपप्रेरणा देणे. सपोज एखादा टेक्स्ट मेसेज आहे ज्याच्यामुळे संघटित गुन्हेगारीला मदत होणार आहे आणि असा टेक्स्ट मेसेज आपण इतरांना फॉरवर्ड करत जातो, म्हणजे आपण काय करत आहोत, तर संघटित गुन्हेगारी संघटनेला आपण अपप्रेरणा देत आहोत किंवा मदत करत आहोत. देन नेक्स्ट आहे संघटित गुन्हेगारी संघटनेला वित्तीय किंवा अन्य प्रकारचे सहाय्य करणे. संघटित गुन्हेगारी संघटनेला आपण फायनान्शियली किंवा इतर वे मधून काय करत आहोत, हेल्प करत आहोत किंवा सहाय्य करत आहोत, म्हणजेच आपण त्यांना अपप्रेरणा देत आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे संहिता म्हणजे कोड. येथे याचा अर्थ आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. नंतर आहे सक्षम प्राधिकारी, कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे कलम 13 नुसार नियुक्त सक्षम प्राधिकारी. कलम 13 आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, परंतु येथे सक्षम प्राधिकाऱ्याचा उल्लेख आला आहे. म्हणजे आपल्याला सक्षम प्राधिकारी कोण आहे हे माहित असणे आवश्यक आहे. तर शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या गृह विभागातील कोणताही अधिकारी या अधिनियमानुसार कोण आहे, तर सक्षम प्राधिकारी आहे. ठीक आहे. या अधिनियमानुसार सक्षम प्राधिकारी कोण असेल? सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसणारा गृह विभागातील कोणताही अधिकारी. देन नेक्स्ट आहे चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य, कंटिन्युइंग अनलॉफुल ऍक्टिव्हिटी. ही व्याख्या खूप महत्वाची आहे, कारण जे कोणतीही व्यक्ती या व्याख्येमध्ये बसते त्याच्यावरती या अधिनियमाअंतर्गत म्हणजेच या मकोका ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.
चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य म्हणजे ज्याच्या बाबतीत मागील 10 वर्षाच्या कालावधीत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे न्यायालयापुढे दाखल केली गेली असतील. त्यातील अपराध दखलपात्र असून 3 किंवा त्याहून अधिक वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असतील. संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य किंवा संघटनेच्या वतीने अपराध केले असता. चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य म्हणजे 10 वर्षांच्या कालावधीमध्ये एकपेक्षा अधिक आरोपपत्रे न्यायालयात दाखल झालेली आहेत. म्हणजे 10 वर्षाच्या बॅकग्राऊंडमध्ये त्याच्यावरती एकपेक्षा अधिक चार्जशीट न्यायालयामध्ये फाईल झालेल्या आहेत. आणि ते अपराध कसे आहेत? कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र अपराध आहे. त्या अपराधासाठी शिक्षा काय असेल तर 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची कारावासाची शिक्षा त्या अपराधासाठी म्हणजे त्या दखलपात्र अपराधासाठी असावी. आणि असा जो कृत्य आहे त्याने संघटनेच्या सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने तो कृत्य केलेला असावा. ठीक आहे. नेक्स्ट आहे संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज्ड क्राईम. एखाद्या व्यक्तीने अवैध मार्गाने आर्थिक लाभ मिळवण्याच्या किंवा स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक किंवा इतर फायदा मिळवण्याच्या किंवा उठाव करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकतर संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा धमकी देऊन किंवा धाकदपटशा किंवा जबरदस्ती करून बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय आहे? संघटित गुन्हेगारी आहे. म्हणजे एखादी व्यक्ती स्वतः एकट्याने किंवा गँगसाठी त्याच्या गँगसाठी किंवा गँगच्या वतीने हिंसाचाराचा वापर करून मग ते धमकी देऊन जबरदस्तीने अवैध मार्गाने स्वतःसाठी किंवा इतर व्यक्तीसाठी किंवा उठावाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे बंडखोरीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय आहे? संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज्ड क्राईम आहे. नंतर आहे एफ संघटित गुन्हेगारी संघटना ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट. म्हणजे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा 2 किंवा अधिक व्यक्तींचा गट. संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा 2 किंवा अधिक व्यक्तींचा गट. नंतर आहे विशेष न्यायालय कलम 5 अन्वये रचना केलेला विशेष न्यायालय. कलम 3 आहे संघटित गुन्ह्यासाठी शिक्षा. जी कोणी व्यक्ती संघटित गुन्हेगारीचा अपराध करील जर अशा अपराधामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला शिक्षा आहे मृत्यूदंड किंवा जन्मठेप आणि कमीत कमी 1 लाख रुपये द्रव्यदंड. एखादी व्यक्ती संघटित गुन्हेगारीचा अपराध करत आहे आणि अशा अपराधामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मग त्या अपराध करणाऱ्या अपराधाची शिक्षा काय आहे? मृत्यूदंड किंवा जन्मठेप आणि 1 लाख रुपये कमीत कमी 1 लाख रुपये द्रव्यदंड. संघटित गुन्हेगारीच्या अपराधामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडल्यास शिक्षा आहे मृत्यूदंड किंवा जन्मठेप आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. देन नेक्स्ट आहे अन्य कोणत्याही बाबतीत शिक्षा आहे कमीत कमी 5 वर्ष ते अजन्म कारावास म्हणजे जन्मठेप आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. जो कोणी नेक्स्ट आहे संघटित गुन्हा किंवा संघटित गुन्ह्याच्या पूर्वतयारीचे कोणतेही कृत्य करेल तसा प्रयत्न करेल किंवा त्याचे समर्थन करेल किंवा त्यास अपप्रेरणा देईल. संघटित गुन्हा करण्यासाठी अपप्रेरणा देईल किंवा त्याचे समर्थन करेल किंवा तसा प्रयत्न करेल तर अशा व्यक्तीसाठी शिक्षा आहे 5 वर्ष ते जन्मठेप आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे जो कोणी संघटित गुन्हेगारी संघटनेच्या कोणत्याही सदस्यास आसरा देईल लपून ठेवील तसा प्रयत्न करेल अशा व्यक्तीसाठी शिक्षा आहे 5 वर्ष ते जन्मठेप आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. एखादी व्यक्ती संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य आहे आणि अशा व्यक्तीला आपण आसरा देत आहोत किंवा लपून ठेवत आहोत किंवा तसा प्रयत्न करत आहोत तर अशा व्यक्तीला शिक्षा आहे 5 वर्ष कारावास ते जन्मठेप आणि कमीत कमी 5 लाख रुपये द्रव्यदंड. एखाद्या व्यक्तीला मनुष्यतेच्या नात्याने आसरा देण्यापूर्वी त्याचा बॅकग्राऊंड चेक करणे किती महत्वाचं आहे आपल्याला या पोटकलमावरून कळतंय. ठीक आहे. जो कोणी संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असल्यास संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याला काय शिक्षा आहे? 5 वर्ष कारावास ते जन्मठेप आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्य असल्यास शिक्षा आहे
5 वर्ष कारावास ते जन्मठेप आणि 5 लाख रुपये द्रव्यदंड. जो कोणी व्यक्ती संघटित गुन्हा करून मिळालेली किंवा प्राप्त झालेली किंवा संघटित गुन्हेगारी संघटनेच्या पैशातून संपादित करण्यात आली आहे अशी कोणतीही मालमत्ता धारण केल्यास अशा व्यक्तीला शिक्षा आहे 3 वर्ष कारावास ते जन्मठेप आणि 2 लाख रुपये द्रव्यदंड. संघटित गुन्हेगारी संघटनेच्या उत्पन्नातून मिळवलेली कोणतीही मालमत्ता धारण केल्यास शिक्षा आहे 3 वर्ष कारावास ते जन्मठेप आणि 2 लाख रुपये द्रव्यदंड. नंतर कलम 4 आहे बेहिशोबी संपत्ती जवळ बाळगल्यास शिक्षा. जर कोणत्याही व्यक्तीने संघटित गुन्हेगारी सदस्याच्या वतीने त्याच्या बाबतीत समाधानकारक हिशोब देऊ शकत नसेल अशी जंगम किंवा स्थावर संपत्ती जवळ बाळगीत असेल तर अशा व्यक्तीला शिक्षा आहे 3 वर्ष ते 10 वर्ष कारावास आणि कमीत कमी 1 लाख रुपये द्रव्यदंड. एखादी व्यक्ती संघटित गुन्हेगारीच्या सदस्याच्या वतीने, डायरेक्ट सदस्य म्हटलेला नाहीये, सदस्याच्या वतीने इतर व्यक्तीने त्याच्याजवळ समाधानकारक हिशोब देऊ शकत नाही अशी स्थावर किंवा जंगम मालमत्ता स्वतःजवळ बाळगलेली आहे तर अशा व्यक्तीला शिक्षा आहे 3 ते 10 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आणि अशी जी संपत्ती आहे ते कलम 20 नुसार जप्तीस पात्र आहे. ठीक आहे. नंतर कलम 14 आहे दूरध्वनी इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार. कलम 14 दूरध्वनी इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार किंवा सिंपल लँग्वेज मध्ये फोन टॅपिंग किंवा मेसेज टॅपिंग ज्याला आपण म्हणतो. तर संघटित गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला पोलीस अधिकारी दूरध्वनी इलेक्ट्रॉनिक मौखिक संदेश मध्येच पकडण्यासाठी किंवा पुरावा मिळवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडे लेखी अर्ज सादर करू शकतो. म्हणजे फोन टॅपिंग किंवा मेसेज टॅपिंग करण्याचा अधिकार इथे कोणाला आहे? पोलीस अधीक्षकांना आहे. परंतु त्यासाठी काय करायचं आहे तर सक्षम प्राधिकाऱ्याकडे त्यांना लेखी अर्ज सादर करावा लागेल परमिशनसाठी. मग जर सक्षम प्राधिकाऱ्याने त्यांना तशी परमिशन दिली तर ती किती दिवसांसाठी असते? 60 दिवसांच्या मुदतीची असते. गुन्ह्याच्या तपासासाठी संदेश पकडण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात येते व नंतर आवश्यकतेनुसार ती मुदत काय केली जाते तर वाढवण्यात येते. अशा प्रकारे जे संदेश मध्येच पकडले आहेत किंवा अशा प्रकारे जे टॅप केलेले फोन कॉल आहेत हे काय केले जातील? रेकॉर्ड केले जातात व हे जे रेकॉर्डिंग आहे 10 वर्षांकरिता अभिरक्षित ठेवली जाते. म्हणजेच काय 10 वर्षांकरिता अशी रेकॉर्डिंग कस्टडीमध्ये ठेवली जाते. नंतर नेक्स्ट आहे कलम 16 दूरध्वनी इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडणे आणि उघड करणे यास मनाई. असा संदेश बेकायदेशीररित्या पकडला किंवा उघडला किंवा तसा प्रयत्न केला किंवा त्यासाठी सहाय्य केले तर शिक्षा आहे तर पोलीस अधिकाऱ्यास शिक्षा आहे 1 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये द्रव्यदंड. परमिशन न घेता जर एखाद्याचे फोन टॅपिंग केले किंवा ते फोन टॅप केलेले उघड करण्याचा जर प्रयत्न केला तर किंवा फोन टॅपिंग करण्यास सहाय्य जरी केले, कसला इल्लीगल फोन टॅपिंग साठी जरी सहाय्य केले तर पोलीस अधिकाऱ्यास शिक्षा आहे 1 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये द्रव्यदंड. द नेक्स्ट कलम आहे कलम 18 पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब विचारात घेण्यात येईल. कबुली जबाब म्हणजे कन्फेशन ज्याला म्हणतो आपण. तर कबुली जबाब घेण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास आहे. असं कन्फेशन रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणाला आहे तर पोलीस अधीक्षकांना आहे. कबुली जबाब कॅसेट, ध्वनिफीत किंवा ध्वनी आलेख यांत्रिक साधनावर अभिलिखित अशा स्वरूपात घेता येतो. हे जे कन्फेशन आहे ते रेकॉर्ड करता येतो कॅसेटच्या स्वरूपात किंवा ध्वनिफीत म्हणजे व्हॉइस ट्रॅक ज्याला म्हणतो. ध्वनी आलेख यांत्रिक साधनावरती काय केलं जातं ते अभिलिखित करता येऊ शकते. कबुली जबाब ज्या क्षेत्रामध्ये नोंदवण्यात आला असेल त्या क्षेत्रातील मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे ते तात्काळ पाठवला जातो. कबुली जबाब घेण्याचा अधिकार पोलीस अधीक्षकांना आहे. ते कोणत्या स्वरूपात असेल? कॅसेट असेल, ध्वनिफीत असेल, लिखित पण असू शकते, ध्वनी आलेख असेल, यांत्रिक साधनावरती असेल. ठीक आहे. अशा प्रकारे रेकॉर्ड केलेलं जे कन्फेशन आहे ते मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला जाईल आणि असे दंडाधिकारी तो रेकॉर्डेड कन्फेशन जे आहे ते गुन्ह्याची दखल घेण्यास सक्षम असलेल्या विशेष न्यायालयाकडे पाठवतील.
ठीक आहे. कलम 23 आहे अपराधाची दखल घेणे आणि अन्वेषण करणे. पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची संमती घेऊन संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्याप्रकरणाची माहिती नोंद करता येईल. म्हणजे संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्या प्रकरणाची जी माहिती आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजेच ज्याला आपण डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच DIG असे म्हणतो यांची संमती घ्यावी लागते. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे अपराधाचे अन्वेषण पोलीस उप अधीक्षक दर्जाचे अधिकारी करतील. अपराधाचे अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर IO ज्याला म्हटलं जातं, IO इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, तपास अंमलदार देखील त्यांना म्हटलं जातं. तर या अधिनियमांतर्गत असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण आहेत? पोलीस उप अधीक्षक DYSP. ठीक आहे. विशेष न्यायालय या अधिनियमाखाली कोणत्याही अपराधाची दखल पोलीस अप्पर महासंचालक यांच्या पूर्व परवानगीशिवाय घेतली जाणार नाही. न्यायालयाला सुद्धा या अधिनियमांतर्गत अपराधाची दखल घेण्यासाठी ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांची परमिशन घ्यावी लागते. समजलं? संघटित गुन्हेगारीचा अपराध नोंद करण्यासाठी कुणाची परमिशन लागते? तर पोलीस उपमहानिरीक्षक. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कोण असतात? पोलीस उपाधीक्षक. आणि विशेष न्यायालयाला अपराधाची दखल घेण्यासाठी कोणाची पूर्व परवानगी लागते? तर पोलीस अप्पर महासंचालक. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे कलम 24 सरकारी लोकसेवकाने कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्यास शिक्षा. संघटित गुन्हा करण्याच्या कामी लोकसेवक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही स्वरूपाची मदत किंवा सहाय्य केल्यास, मग ते अपराध करण्यापूर्वी असो किंवा केल्यानंतर असो, आणि या संदर्भात न्यायालयाने किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या निर्देशाचे पालन केल्याचे टाळल्यास शिक्षा आहे 3 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. एखाद्या लोकसेवकाने संघटित गुन्ह्यासाठी कोणत्याही स्वरूपाची मदत केली आहे, मग ते गुन्हा घडण्यापूर्वी केली असो किंवा गुन्हा घडल्यानंतर केली असो, आणि या संदर्भात न्यायालयाने त्यांना जर काही इन्स्ट्रक्शन दिले असतील किंवा त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले असतील, या इन्स्ट्रक्शनचे त्यांनी पालन केले नाही किंवा ते पाळण्यास त्यांनी टाळाटाळ केले असेल तर त्यांना शिक्षा आहे 3 वर्ष कारावास व द्रव्यदंड. आपण आता आपल्या सिलेबसमध्ये जे कलम समाविष्ट आहेत त्यांच्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे आणि हा अधिनियम येथे संपतो. अधिनियम येथे संपतो म्हणजे आपल्या सिलेबसच्या दृष्टीने येथे संपतो. तसं तर यामध्ये एकूण 30 कलम आहेत. आता आपण या अधिनियमावरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्य नियंत्रण किंवा संघटित गुन्हेगारी कायदा 1999 च्या अनुषंगाने खालील स्तंभ जुळवा आणि योग्य जोड्या लावा. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2021 चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 म्हणजे कलम 16. याची जोडी आहे 2. इंटरसेप्शन आणि वायर संवाद उघड करण्यास मनाई ही तरतूद कलम 16 मध्ये आहे. नंतर कलम 23 याची जोडी आहे 3. गुन्ह्याची दखल आणि तपास ही तरतूद कलम 23 मध्ये देण्यात आली आहे. ठीक आहे. कलम 18 याची जोडी आहे 1. पोलीस अधिकाऱ्याला दिलेली काही कबुली हे तरतूद कलम 18 मध्ये आहे. नंतर आहे कलम 14 वायर किंवा इलेक्ट्रॉनिक संवादाची अधिकृतता हे कलम 14 मध्ये तरतूद आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 च्या कलम 24 नुसार कोणत्याही लोकसेवकाने त्यांचे कर्तव्य बजावण्यात कसूर केल्यास त्यास डॅश 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 पर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2021. याचे उत्तर आहे ऑप्शन 2. 3 वर्ष. कोणत्याही लोकसेवकाने त्याचे कर्तव्य बजावण्यात कसूर केल्यास तो 3 वर्षाच्या कारावास आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. 3 वर्ष कारावास आणि दंड. या अधिनियमासाठी मी येथे प्राईम पब्लिकेशनचं डिपार्टमेंटल PSI कायदे हे पुस्तक वापरलेलं आहे. हे पुस्तक तृतीय आवृत्तीचं पुस्तक आहे. यामध्ये आपल्या सिलेबसमधील सर्व कायदे खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. हे पुस्तक पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड आहे. तुम्हाला जर हे पुस्तक परचेस करायचं असेल तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999च्या कलम 14 नुसार तारेने पाठविलेला इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश मध्येच पकडण्याचा प्राधिकार कोणाला दिलेला आहे? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2017चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 पोलीस अधीक्षक म्हणजे SP. SP-ना फोन टॅपिंगचे अधिकार देण्यात आलेले आहेत, परंतु त्यासाठी त्यांना परमिशन घ्यावी लागते. कोणाची? तर सक्षम प्राधिकारी. सक्षम प्राधिकारी कोण आहे? तर शासनाच्या सचिवाच्या दर्जाचा गृह विभागातील कोणताही अधिकारी. नंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार डॅश 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 म्हणजे कोणत्याही व्यक्तीने गुन्हेगारी संघटनेचा घटक म्हणून हिंसा व बंडखोरीचा वापर करून कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणे होय. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 संघटित गुन्हेगार. गुन्हेगारी संघटनेचा घटक म्हणून हिंसा व बंडखोरीचा वापर करून कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणे म्हणजे काय आहे? संघटित गुन्हेगार. आणि संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा काय आहे? अशा संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्यास आणि अशा अपराधामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून आल्यास शिक्षा आहे मृत्यूदंड किंवा जन्मठेप आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. कलम 3चा पोट कलम 1. नंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3 नुसार संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्ह्याचा भाग म्हणून मृत्यू झाला असेल तर त्या गुन्ह्याकरिता कोणती शिक्षा होऊ शकते? आताच पाहिलंय आपण. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2016चा. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास व 1 लाख रुपये द्रव्यदंड. कलम 3चं पोट कलम 1 व त्यातील खंड A. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999च्या कलम 24 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एखाद्या लोकसेवकाने कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यामुळे तो शिक्षेस पात्र होतो? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2013ला विचारलेला. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरील सर्व. म्हणजे या अधिनियमान्वये कायदेशीर उपाययोजना करण्यात कसूर केल्यास, न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे हेतूने टाळल्यास, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेले निर्देशाचे पालन करण्याचे हेतुतः टाळल्यास. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार संघटित गुन्हेगारी संघटनेमध्ये कमीत कमी किती व्यक्ती असावेत? याचं उत्तर आहे ऑप्शन 2 व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार गुन्ह्याची चौकशी कोण करू शकतो? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2012. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 पोलीस उप अधीक्षक म्हणजे DYSP. DYSP काय आहेत? या अधिनियमानुसार इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. या अधिनियमांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांचे अन्वेषण करणारे अधिकारी कोण आहेत? DYSP आहेत. कोणत्या कलमानुसार? तर कलम 23 नुसार पोलीस उप अधीक्षक या अधिनियमांतर्गत असणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी करतील किंवा इन्व्हेस्टिगेशन करतील. नंतर पुढचा प्रश्न आहे एका आरोपीचा कबुली जबाब महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाप्रमाणे दुसऱ्या आरोपी विरुद्ध वाचला जाईल काय? हा रद्द आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पोलीस अधिकाऱ्याने तपास करताना न्यायालयाचे हुकूम न पाळल्यास तो महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाप्रमाणे कोणत्या कलमाखाली गुन्हा होईल? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011ला विचारलेला. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 कलम 24. कलम 24 नुसार सरकारी लोकसेवकाने कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्यास तो 3 वर्ष कारावास. किती शिक्षा आहे? 3 वर्षे कारावास आणि द्रव्यदंड. 3 वर्ष कारावास प्लस दंड एवढ्या शिक्षेस पात्र असेल. नंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र स्टेट कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम कायद्याअंतर्गत आरोपीचा पोलीस अधीक्षकासमोर नोंदलेला कबुली जबाब हा त्याच्या विरुद्ध खटल्यामध्ये. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011ला विचारलेला. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस अधीक्षकासमोर दिलेला कन्फेशन काय आहे? तर ग्राह्य धरला जातो.
नंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्याचा तपास हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2011चा. येथे पुन्हा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आपल्याला विचारलेला आहे. तर या अधिनियमांतर्गत गुन्ह्याचा तपास करणारा अधिकारी कोण आहे? तर पोलीस उप अधीक्षक, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, कलम 23 नुसार. कलम 23. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार संघटित गुन्हे करणारी टोळीचे मोजमाप न करता येणारी संपत्ती त्याच्याकडे असेल तर त्याला कमीत कमी किती रकमेचा दंड शिक्षा म्हणून भरावा लागेल? हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2010. याचं उत्तर आहे ऑप्शन 4, 1 लाख. 1 लाख रुपये द्रव्यदंड. बेहिशोबी संपत्ती जवळ बाळगल्यास शिक्षा कलम 4 नुसार काय शिक्षा आहे? कमीत कमी 3 वर्ष, 3 ते 10 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड कलम 4 नुसार. ठीक आहे. नंतर नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार गुन्ह्याची चौकशी कोण करू शकतो? अगेन तोच प्रश्न आहे. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य 2010चा. अगेन येथे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन 4, वरीलपैकी कोणतेही नाही. पोलीस अधिकारी पण नाही, दुय्यम पोलीस अधीक्षक पण नाही, 1 व 2 दोन्ही नाही. कारण इथे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कोण आहेत? आपले DYSP. DYSP हे येथे तपास अंमलदार आहेत, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत. ठीक आहे. हा होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्वपूर्ण असलेला अधिनियम, महाराष्ट्र स्टेट कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999. या प्रकारे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे कोणी आपले पोलीस बांधव किंवा भगिनी डिपार्टमेंटल PSI मेन्सची तयारी करत आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. थँक्यू फॉर वॉचिंग.